आज आम्ही गोव्याच्या त्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक रहस्याचा शोध घेण्यासाठी निघालो आहोत, जे गेल्या 8 शतकांपासून सह्याद्रीच्या घनदाट जंगलात स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे। तांबडी सुर्ला येथील श्री महादेव मंदिर म्हणजे केवळ दगडांची वास्तू नसून गोव्याच्या वैभवशाली कदंब राजवटीचा जिवंत वारसा आहे। 12व्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते। या मंदिराची सर्वात मोठी विशेषत ही आहे की ज्या काळात गोव्यातील शेकडो मंदिरे परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केली, त्या काळात हे मंदिर केवळ त्याच्या दुर्गम आणि जंगलातील स्थानामुळे सुरक्षित राहिले। भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या अगदी मध्यभागी असलेल्या या मंदिराची निर्मिती यादव राजा रामचंद्र यांचे मंत्री हेमाद्री यांनी केली होती, ज्यांच्या नावावरून हेमाडपंथी ही स्थापत्यशैली ओळखली जाते। या मंदिराच्या पौराणिक कथांविषयी सांगायचे तर स्थानिक लोकांमध्ये अशी दृढ समजूत आहे की मंदिराच्या गाभाऱ्यात आजही एक प्रचंड मोठा किंग कोब्रा वास करतो, जो या पवित्र शिवलिंगाचे रक्षण करतो। हे मंदिर अशा पद्धतीने रचले गेले आहे की सूर्योदयाचा पहिला किरण थेट गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीवर पडतो, जे प्राचीन भारतीयांच्या खगोलशास्त्रीय ज्ञानाचा एक उत्कृष्ट पुरावा आहे। मंदिराचे बांधकाम काळ्या बेसाल्ट पाषाणात केलेले असून हा दगड दख्खनच्या पठारावरून सह्याद्रीचे डोंगर ओलांडून येथे आणला गेला होता। ही वास्तू कोणत्याही सिमेंट किंवा चुन्याशिवाय केवळ दगडांना एकमेकांत अडकवून उभी करण्यात आली आहे, जी आजही तितकीच भक्कम आहे। मंदिराच्या सौंदर्याचे वर्णन करायचे झाले तर तिथले 10 भव्य खांब आणि त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फिटवणारे आहे। या खांबांवर हत्ती, घोडे, फुले आणि पौराणिक कथांमधील प्रसंग अत्यंत कुशलतेने कोरलेले आहेत। मंदिराच्या बाह्य भिंतींवर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि नटराजाच्या अप्रतिम मूर्ती पाहता येतात। मंडपाच्या मध्यभागी असलेला तो डोके नसलेला नंदी इतिहासातील अनेक चढाओढ आणि आक्रमणांची आठवण करून देतो। मंदिराच्या सभोवतालचा परिसर म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे। बाजूला वाहणारी सुर्ला नदी आणि तिचा शांत खळखळाट मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो। पावसाळ्यात येथील हिरवळ आणि धुक्यात हरवलेले मंदिर एखाद्या चित्रासारखे दिसते। जर तुम्हाला या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायची असेल तर पणजीपासून साधारण 70 किलोमीटर आणि फोंड्यापासून 45 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे। स्वतःचे वाहन किंवा खासगी टॅक्सीने मोलेम नॅशनल पार्कमधून प्रवास करत येथे पोहोचणे हा एक सुखद अनुभव ठरतो। मंदिराच्या भेटीसोबतच अनेक पर्यटक जंगलातून ट्रेक करत तांबडी सुर्ला धबधब्याचा आनंद घेण्यासाठीही जातात। महाशिवरात्रीला येथे होणारा उत्सव आणि भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा असतो। आज आम्ही जेव्हा या मंदिरात पाऊल ठेवू तेव्हा तिथला प्रत्येक दगड आपल्याला प्राचीन इतिहासाची एक नवीन गोष्ट सांगेल, जो अनुभव कोणत्याही समुद्रकिनाऱ्यापेक्षा कित्येक पटीने समृद्ध असेल।